नमस्कार. आठवणींचं झुंबर भाग 1. बोलणारी दया डोंगरे. उत्तम क्वालिटीसाठी तुम्ही हेडफोन जरूर वापरा. मला आत्मचरित्र कधीच लिहायचं डोक्यात नव्हतं, पण माझ्या लहानपणापासूनच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात माझ्या कलाप्रवासातल्या आठवणी माझ्या श्रोत्यांसमोर मला त्यांच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. त्यासाठी हा ऑडिओ मी करते आहे. माझ्या पर्सनल किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल मी यात काहीच बोलणार नाही आहे. माझ्या कलाप्रवासात माझी जी नातलग मंडळी माझ्यासोबत होती त्या घटनांच्या प्रसंगी त्यावेळेला जे कोण होती त्यांचा उल्लेख मात्र इथे होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. माझा जन्माबद्दल मी थोडक्यात सांगते. माझा जन्म अमरावतीचा, मध्य प्रदेशामधला. 1940 साली माझा अमरावती येथे जन्म झाला. त्यावेळेला CP बेरार म्हणून ते ओळखलं जायचं. ब्रिटिश काळ होता तो, आणि त्या काळात बाळंतपणं घरच्या घरीच व्हायची. त्यासाठी बाळंतिणीच्या खोल्या असायच्या. त्या खोलीत, अंधाऱ्या खोलीत माझ्या आईचंही बाळंतपण झालं. आणि 11 मार्च हा दिवस होता, रात्र होती. कुठला प्रहर, काय वेळ त्यावेळेला कोणी पाहिलं नाही पाहिलं मला काही माहिती नाही, पण आज वाडवडील मंडळी जे सांगत आली ते खरं धरून मी यापुढचं सांगणार आहे, बोलणार आहे. त्यातला उल्लेख वारंवार येत जाईल. कधी पुढे मागे थोडंफार होईल. जशा आठवणी येतात तशा मी बोलेन, त्या आपण जरूर ऐकाव्यात. चुकीच्याबद्दल क्षमा पण करावी. आता मी पहिल्यांदा थोडक्यात सांगणार आहे माझं लहानपण. बालपण माझं मॉन्टेसरीचं माझं शिक्षण जे झालं ते कोल्हापूरमध्ये असतं. त्यावेळेला ते संस्थान होतं, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. कोल्हापूर संस्थानात माझे वडील नोकरीला होते. त्यावेळची माझ्या एक कलाप्रवासाची चुणूक सुरुवातीचीच वयाच्या जवळजवळ 8व्या वर्षी मी म्हणेन अशी होती की कोल्हापूरचं श्रीमंताचं सरकारांचं जे थिएटर होतं त्यावेळेला त्याला पॅलेस थिएटर म्हटलं जायचं. त्याच्यानंतर पुढे पुष्कळ वर्षानंतर प्रोफेशनल आयुष्यात जेव्हा मी नाटक घेऊन गेले त्यावेळेला ते मला इतकं छोटं थिएटर वाटलं. त्याचं नाव त्यावेळेला आता केशवराव भोसले नाट्यगृह असं झालं होतं. पण ज्यावेळेला मी तिथे पहिल्यांदा उभी राहिले वयाच्या 8व्या वर्षी, ते गाणं मला अस्पष्ट थोडंसं आठवतं आहे. बहुतेक माझ्याबरोबर मास्टर विनायकांचा मुलगा असावा अशी एक अस्पष्ट आठवण आहे, पण मला खात्री नाही. त्यावेळेला एक गाणं मी धडाकून गायले होते. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडविन राई राई एवढ्या. कुण्या गावचे पाटील आपण, कुठे चालला असे, शिव हो ओलांडून तीरसे. बाकी काही पुढचे शब्द मला आठवतील असं काही वाटत नाही आहे, पण इथनं माझ्या कलाप्रवासाला आपण म्हणूया मी सुरुवात केली असं म्हणायला काही हरकत नाही. नंतर माझा जवळजवळ 48 वयाचा 8 वर्षापासून माझा मुक्काम हल्ला पुण्यामध्ये. त्यावेळेला मी 3री-4थीत असेन, मराठी 3री-4थीमध्ये. भावे स्कूल असं आमच्या शाळेचं नाव होतं. तर त्यावेळेला आम्हाला मराठीचा काही धडा होता, बालध्रुव म्हणून. तर त्यावरनं माझ्या डोक्यात एक असा एक किडा वळवळला की आपण थोडंसं नाटकलं का नाही करू. बालध्रुवाला त्याला आशीर्वाद मिळतो. भगवान विष्णू त्याला आशीर्वाद देतात की बाबा रे, तुला आढळपद मी देतो, तुझं स्थान यापुढे आढळ राहील, तू ध्रुवाचा तारा होशील. तर मी म्हटलं चला आपणच ध्रुवाचा तारा बनूया. माझ्या 3-4 मैत्रिणी मी गोळ्या केल्या आणि आपल्या त्या काळी आम्ही वेण्या घालत असू. त्या वेण्यांच्या रिबीने एकमेकाला बांधून करकचून बांधून त्याचा सो कॉल्ड दोर तयार केला. आणि तो दोर आमच्या घरामध्ये धुणं वाळत घालायच्या लोखंडाच्या दांड्या असायच्या त्या काळामध्ये. तर माझ्या बाकीच्या मैत्रिणींना मी सांगितलं की आता असं कर का की तुम्ही एक टोक माझ्या दोन्ही मनगटांना करकचून बांधा आणि मग हा दोर आपण सो कॉल्ड दोर त्या दांडीवरनं पलीकडे टाकू आणि तुम्ही तो खेचा, म्हणजे मी हळूहळू वर उचलली जाईन. असा तर बालबुद्धीचा एक प्रयोग होता. आणि आतमध्ये काय गडबड चालली आहे, देवघरात काय चालली आहे गडबड, असं माझ्या आजीच्या कानावर गेली आणि ती तिथे आली.
इकडे माझं मनगट करकचून आवळलेलं, मनगटातनं थोडंसं रक्त आल्यासारखं झालं, रक्त साकळलेलं होतं. या मुली माझ्या मैत्रिणी प्रयत्न करत होत्या वर ओढायचा. अहो पण कसली उचलली जाणार, मी कसं उचललं जाणार. आजी चिडली माझ्यावर, म्हणाली हा काय मूर्खपणा चाललाय ग तुझा, तुझ्या मनगटांना करकचलंय बघ, काढून टाकते. आणि असलं नाटकं काही करायची नाही तर वेड्यासारखी घरामध्ये काहीतरी करून बसशील स्वतःला आणि आमच्या जीवाला घोर लावशील. झालं, तिथे आमचा हा प्रयोग थांबला. त्याच्यानंतर मला आठवते शाळेमध्ये 3री-4थीमध्ये असताना आमची अशी छोट्या छोट्या नाटुकल्या व्हायच्या. त्याच्यामध्ये आम्ही भाग घेत असू. 4थीपर्यंतचं माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं. नंतर माझ्या वडिलांची सरकारी नोकरी असल्यामुळे माझ्या वडिलांची बदली धारवाड, कर्नाटक स्टेटमध्ये धारवाड या गावी झाली. तिथे मला आयुष्यात रंगभूमीवर पहिलं पदार्पण माझं म्हणायला हरकत नाही, ते मुलाच्या भूमिकेत होतं. धारवाड या कॉलेजमध्ये मराठी शिकवणारे प्राध्यापक होते विमादी पटवर्धन. ते स्वतः उत्तम लेखक होते, विनोदी लेखक होते, मराठीचे प्रोफेसर आणि केमिस्ट्रीचे प्रोफेसर होते. त्या काळातसुद्धा मराठीचे काही विद्यार्थी धारवाड कॉलेजमध्ये होते. तर दरवर्षी त्यांचा हा एक उद्योग असायचा की कॉलेजच्या संमेलनासाठी एक मराठी नाटक बसवलं जायचं. त्यावेळेला आचार्य अत्रेंचं साष्टांग नमस्कार हे नाटक त्यांनी बसवायला घेतलं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला नीट मराठी बोलणारा मुलगा काही मिळत नाही आहे, आता काय करायचं. पुष्कळशा मुलांच्या टेस्ट घेऊन झाल्या. शेवटी ते माझ्या आईकडे आले आणि म्हणाले की अहो त्यामध्ये असं असं आहे, आम्हाला मुलगा काम करायला मिळत नाही आहे, तुमची दया काम करेल का. आईने मला विचारलं काय गं करशील का तू. तर मी म्हटलं हो करेन की, काय करायचं. त्यामुळे काही नाही, त्यात अर्धी चड्डी घालायची, शर्ट घालायचा, डोक्याला टोपी घालायची आणि तुला एक मस्तपैकी गाणं आहे, हे कोण बोलले बोला चिंचेवर चंदू चढला, हे कोण बोलले बोला चिंचेवर चंदू चढला, असं तिथे सुरुवात झाली. मग शाळेतनं आमची जी शाळा होती ती AK गर्ल्स हायस्कूल असं त्याचं नाव होतं. AK गर्ल्स हायस्कूल म्हणजे अँग्लो कन्नडा मुलींची शाळा. त्याच्यात मराठी टीचर होत्या, पण एकंदर मराठीचा आनंदच होता. आम्हाला एक धडा होता मराठीचा, शकुंतला आणि दुष्यंत यांच्यावरचा तो प्रवेश होता. तर प्रवेश आम्हाला आमच्या बाई सांगायला लागल्या की एकतर कानडीमध्ये जेंडर म्हणजे लिंग नसतं, पुल्लिंगही नाही, नपुसकलिंग फक्त, स्त्रीलिंगही नाही. तर त्यांनी सांगायला सुरुवात केली, तर दुष्यंत रानात जंगलात शिकारीला गेलं तर शकुंतला तिथं फुलं वेचायला बसलं बघा, आणि दुष्यंताला बघून शकुंतला असं मुस्काट मारून फिरलं की हो. ते ऐकून मला हसू का रडू असं झालं. काय असा एकंदर मराठीचा आनंद होता. पण तिथेही शाळेमध्ये आम्ही छोट्या छोट्या नाटुकल्या करत होतो. दुसरी गोष्ट धारवाडबद्दल मला सांगायची अशी की त्यावेळेला नुकतंच धारवाड रेडिओ स्टेशन सुरू झालं होतं, आकाशवाणी आपण म्हणतो त्याला. आकाशवाणी केंद्र सुरू झालं होतं. मी दूरदर्शन म्हटलं का चुकीने, आकाशवाणी केंद्र. तर त्या आकाशवाणी केंद्राचे संचालक होते केसकर म्हणून. तर त्यांची अशी इच्छा होती की माझ्या गाण्याने त्या धारवाड रेडिओ स्टेशनचं उद्घाटन व्हावं, ओपनिंग व्हावं. छोटंसं केंद्र होतं ते. तर त्यावेळेला त्यांनी मला रिक्वेस्ट केली. त्यावेळेला मी गाणंही शिकत होते, संगीत शिकत होते. तर म्हणाले की दया तुझ्या गाण्याने आपण आजचा कार्यक्रम आपण इनॉग्रेट करूया. तर ठीक आहे मी म्हणेन. तर मी त्यावेळेला माझ्या अंदाजाने 12 वर्षाची असेल, हो 12 वर्षाची होते. त्यावेळेला मी एक गाणं म्हटलेलं मला आठवतं आहे, माझी या माहेरा जाजा. हे गाणं ज्योत्स्नाबाई भोळ्यांचं होतं. माझी या माहेरा जा माझी या माहेरा जा. आणि दुसरं गाणं होतं, ये रे मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द ने जाने हो.
हे लताबाईंचं गाणं होतं. ही 2 गाणी मी त्या रेडिओ स्टेशनसाठी मी गायले आणि त्यावेळेला मला त्या गाण्याचा मोबदला मिळाला होता 10 रुपये. आज ऐकूनही हसायला येतं ना. मला आता राहतच येतं की त्यावेळची किंमत, पण त्यावेळेला 10 रुपयाला किंमत होती, खूप किंमत होती. नंतर धारवाडमध्ये बाकी आम्ही शाळेत, माझ्या मैत्रिणी होत्या, आम्ही शाळेत नाटुकल्या केल्या. त्याच्यानंतर माझा मुक्काम हल्ला तो पुण्याला, कारण माझ्या वडिलांची नोकरी सरकारी नोकरी असल्यामुळे त्यांना आज कर्नाटक झालं, पहिल्यांदा कोल्हापूर झालं, मग सुरत, मग नागपूर, असं ठिकठिकाणी बदल्या व्हायच्या. त्यामुळे त्यांनी असा विचार केला की आपल्या मुलीला आपण एका ठिकाणी स्थिरस्थावर करून द्यावं, तिचं शिक्षण शेवटपर्यंत व्यवस्थित पार पडलं पाहिजे, असा त्यांनी विचार केला आणि मला पुण्याला माझ्या आजी आजोबांपाशी ठेवलं. त्या काळामध्ये माझी आत्या शांता मोडक ही संगीत नाट्यसृष्टीतली एक गाजलेली अभिनेत्री होती. म्हणजे बालगंधर्वांची सगळी गाजलेली संगीत नाटकं तिने केली होती. म्हणजे संगीत स्वयंवर, संगीत मानापान, संशय कल्लोळ, एकच प्याला, ही सगळी नाटकं तिने त्यावेळेला केली होती. स्वतः ख्यातनाम अभिनेत्री होती. त्यामुळे घरात लहानपणापासून मनात माझ्या अभिनयाचं एक ते रोपटं म्हणतात ते रोवलं गेलं, बहरत गेलं, पुढे वाढत गेलं. मनामध्ये कसं आपोआप ते कळत नाही. पण त्यावेळेला मला शाळेला जायला उशिरा असला किंवा कॉलेजला जायला वेळ असला तर ती मला म्हणायची की दया, अगं जरा माझ्यासमोर बस आणि माझी नक्कल पाठ करून घे ना. त्यावेळेला नक्कल पाठ केली जायची. आता सारख्या तालमी करून त्यावेळेला नाटकं बसवली जात नसत. आधी नकला पाठ करायच्या आणि मग उभं राहायचं. भाग 1 संपला. आठवणींचं झुंबर भाग 2 असं होतं त्यावेळेला. तर मी तिच्या नकला पाठ करून घ्यायची. बाकीच्या भूमिकांचं वाक्य जी होती, संवाद होते, ते मी बोलायची. असं करत 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 कॉलेजमध्ये मी गेले. तेव्हा कॉलेजमध्ये अनेक इंटर कॉलेजिएट स्पर्धांमधून मी भाग घेतला. अनेक एकांकिकांसाठी बक्षिसं मिळवली. एक मला आठवत आहे संगीत स्पर्धा होती. त्याच्यामध्ये मी आणि माझा सहाध्यायी सुधाकर जोशी, आम्ही दोघांनी एक शास्त्रीय संगीताचं एक गाणं गायलं होतं. आई मधुर तू बसंत बहार के, आई मधुर तू बसंत बहार के, असं ते गाणं होतं. लताबाई आणि मला बरोबर त्यांच्या कोण होतं मला आठवत नाही आहे, पण ते गाणं आम्ही गायलं होतं आणि ते खूप आवडलं लोकांना. इंटर कॉलेजिएट स्पर्धांमध्ये खूप आम्ही एकांकिका केल्या. खूप एकांकिकांना बक्षिसंही मिळवली. असं करता करता पुण्यामध्ये त्यावेळेला 2 हौशी कलावंत स्पर्धा नाट्यसंस्था होत्या. त्यावेळेला बॉम्बे स्टेट होतं. त्यावेळेला महाराष्ट्र राज्य नव्हतं, बॉम्बे स्टेट होतं. त्या बॉम्बे स्टेट कॉम्पिटिशनमध्ये या 2 संस्था ज्या होत्या, महाराष्ट्रीय कलोपासक आणि भालबा केळकरांची प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन, अशा या 2 संस्था होत्या. या 2 संस्थांतर्फे आम्ही नाटकं केली. मला आठवतं आहे मी महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे काम केलं आणि PDAच्या मला वाटतं तर्फे सई परांजपे काम करायचे, अरुण जोगळेकर काम करायचे. अशी पण आम्हाला एकमेकांची नाटकं बघण्याची परवानगी नव्हती. कारण का तर पूर्वदूषित ग्रह होतात, त्यांचा इम्प्रेशन आपल्या भूमिकेवर पडतं, असा त्या संस्थांचा एक समज होता. तर त्यावेळेला रंभा या नाटकात मी रंभेची भूमिका केली होती, जी नंतर काय म्हणतात कमर्शियल रंगभूमीवर नाट्य निकेतन या संस्थेनं ते नाटक गाजवलं. आणि खरोखर माझ्या आठवणीप्रमाणे ते एकमेव गाजलेलं पुनर्जन्मावरचं नाटक होतं. त्यानंतर पुनर्जन्मावरनं गाजलेलं नाटक मी तरी कधी ऐकलेलं नाही किंवा माझ्या माहितीत तरी नाही. त्या भूमिकेसाठी मला संस्थेकडनं विचारणा झाली. त्याच वेळेला मी कथ्थक नृत्यही शिकत होते. त्या नाचाचाही मला फायदा झाला. फायदा असा झाला की रंभा या नायिकेला डान्स असतो आणि त्या डान्सचा शिकण्याचा मला त्या नाटकात फायदा झाला. रंभेची भूमिका मी केली
आणि मुलीची भूमिका मला वाटतं ही सरपोतदार, उषा सरपोतदार हिने केली होती. जेव्हा हे नाटक रंगभूमीवर नाट्यनिकेतनने आणलं त्यावेळेला मुलीची भूमिका केली होती ज्योत्स्नाबाई भोळे आणि रंभाची भूमिका केली होती सुधा करमरकर या प्रख्यात नर्तिकेंनी. आणि ते खूप नाटक गाजलं. पण आमचा प्रयोग पाहिल्यानंतर ज्योत्स्नाबाई आतमध्ये आल्या, ज्योत्स्ना भोळे त्या प्रयोगाला आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या, वा रे वा, तुमच्या रंभेनं तर आमच्या रंभेवरती पण मात केली. ते एक कौतुकाची थाप होती, त्याला किंमत. पण ती मोठ्या माणसाकडनं माझ्या पाठीवर थाप पडली ह्याचा मला आनंद विलक्षण झाला. आजही मी ते विसरू शकत नाही. मला असं वाटतं की जेव्हा मोठा कलावंत एका उभरणाऱ्या कलावंताच्या पाठीवर कौतुकाची थाप देतो तेव्हा त्याच्या दृष्टीनं ती फार मोलाची थाप असते. त्याची तुलना दुसऱ्या कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. कॉलेजात मी शेवटच्या वर्षाला शिकत असताना आकाशवाणी दिल्लीतर्फे सुगम गायन संगीताच्या स्पर्धा घेतल्या जात. क्लासिकल शास्त्रीय संगीताच्या पण स्पर्धा घेतल्या जात. त्यावेळेला मी त्यांना अर्ज पाठवला होता. मला आलो बोलावणं आणि तिथल्या कॉम्पिटिशनमध्ये मी 2 गाणी गायली. त्यातलं एक नाट्यसंगीत होतं, मम आत्मा गमला हे गाणं, आणि दुसरं गाणं होतं एका चित्रपटातलं गाणं होतं, गदी माडगूळकरांनी लिहिलेलं जगाच्या पाठीवरचं गाणं, एक धागा सुखाचा. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र माणसा तुझ्या आयुष्याचे. एक धागा सुखाचा. आणि यावेळेला मला पहिलं पारितोषिक मिळालं सुगम संगीताचं. ते सुद्धा आपल्या पहिल्या राष्ट्रपतींच्या हस्ते. आपले राजेंद्र प्रसाद हे आपले पहिले राष्ट्रपती होते. त्यांच्या हातून माझा हा पुरस्कार मिळाला. हाही माझा सर्वोच्च सन्मान समजते मी. नंतर कॉलेजमधलं माझं जवळजवळ शिक्षण संपत आलं त्यावेळेला नुकतीच दिल्लीमध्ये राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्था निर्माण झाली होती. सेंट्रल मिनिस्ट्री आपण म्हणूया. सेंट्रल मिनिस्ट्रीतर्फे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही संस्था निर्माण झाली होती. पहिल्या बॅचमध्ये होते विनायक चासकर, नंतर त्यांची बायको कुमुद चासकर. दुसऱ्या बॅचमध्ये मी होते, सई परांजपे होती, सुधा शर्मा, ओम शिवपुरी, नंतर ज्योती व्यास, अशी ही नंतर जी मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावरती डायरेक्टर म्हणून मंडळी आली ती होती. आणि दिल्लीत असताना मला एक आठवतं आहे की दिल्लीत मी आणि सईनी पुष्कळ एकत्र कामं केली. तिने स्वतः नाटकं लिहायची, अरुणने दिग्दर्शन करायचं, आणि तिची नाट्यसंस्था होती नाट्यद्वय. अरुण जोगळेकर आणि सई परांजपेची ही नाट्यसंस्था. प्रत्येक नाटकाचे आम्ही 2-2 प्रयोग करायचे, कारण रंगभूमी, मराठी रंगभूमी तशी दिल्लीला अपरिचित होती, पण मराठी समाज निश्चित होता आणि तो फार लिमिटेड होता. त्यामुळे आमचे 2 प्रयोग हाऊसफुल जायचे. तुफान लोकप्रियता त्याला मिळायची निर्विवाद. त्यात आम्ही नाटकं केली ती नांदा सौख्य भरे, नंतर याच्यासाठी केला होता अट्टाहस, इडापिडा टळो, तुझी माझी जोडी जमली रे, अशी अनेक नाटकं आम्ही एकत्र केली. सई त्यावेळेला दूरदर्शनवरती तिथे निर्माती होती. तिने एक मंगळागौरींचा खेळावरचा एक स्पेशल कार्यक्रम केला होता. त्यातही आम्ही आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या मंगळागौरी कशा होतात ते तिथे आम्ही सादरीकरण केलं होतं. दिल्लीच्या लोकांना ते नाविन्य होतं, आवडीनं पाहिलं लोकांनी प्रोग्राम. दिल्लीत सईनं एक टहनी एक गुलाब की म्हणून एक एकांकिका पण बसवली होती. त्याच्यामध्ये मला आठवतं कुलभूषण खरबंदा माझ्याबरोबर होता आणि सईची मुलगी हिनी परांजपे हिने त्या लहान मुलीचं काम केलं होतं, हे मला निश्चित आठवतं आहे. पण त्यानंतर सईनं आणि मी जेव्हा कमर्शियल रंगभूमीवर पदार्पण केलं, आपण व्यावसायिक रंगभूमीवर म्हणूया, ते माझं वय होतं त्यावेळेला जवळजवळ 34 वर्षाचं. इतक्या उशिरा मी रंगभूमीवरती नायिका म्हणून पदार्पण केलं. पहिलं नाटक रत्नाकर मतकरी यांचं होतं, बिराड बाजलं. त्यात मला एक गाणंही होतं जे स्वतः रत्नाकर मतकरींनी लिहिलं होतं.
आणि त्याला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. ते गाणं असं होतं, माझ्याच पावलांची मज खूण ही स्मरेना, मज मीच ओळखेना, मज मीच ओळखेना, लावून येन भात हे पंख सोनवरखी, लावून येन भात हे पंख सोनवरखी. मी कालची कळी पण झालेच फुलपंखी, मी कालची कळी पण झालेच फुलपंखी. कोणी अशी करावी की मया मुळी कळेना, मज मीच ओळखेना, मज मीच ओळखेना, माझ्याच पावलांची. नंतर दुसरं नाटक होतं वसंत कानेटकर लिखित, लेकुरे उदंड झाली. ह्या नाटकामध्ये पंडित जितेंद्र अभिषेकीनी यांनी एक नवीन प्रयोग सादर केला होता. तो असा, म्हणजे संगीत म्हणजे गद्य आणि पद्य हे एका हातात हात घालून स्टेजवरती एकत्र गातात. म्हणजे त्यात गाणंही आहे आणि बोलणं पण आहे, आणि त्याच्या पाठीमागे ऑर्केस्ट्रायझेशन वाजतं आहे, रेकॉर्डेड ऑर्केस्ट्रा आहे, पण आम्ही गाणाऱ्यांनी स्वतः लाईव्ह गायचं आहे. असा तो एक नाविन्यपूर्ण प्रयोग होता. त्यातलं एक वानगी दाखल मी उदाहरण देते तुम्हाला. ऑर्केस्ट्रा वाजत होता, तेवढ्यात ती मधुराणी येते आणि म्हणते, अहो यांचे मित्रच सगळे असले, यांचे मित्रच सगळे असले, यांचे मित्रच सगळे असले, मेल्याना रीत फात कशी ती नाही, मेल्याना रीत फात कशी ती नाही. अहो तुम्ही माहेरचं म्हणूनच सांगते, तुम्ही माझ्या माहेरचे ना म्हणूनच सांगते, माझ्या माहेरचं म्हणूनच सांगते. बाई यांना माणसाची पारखच नाही. एक एक लडदू येतात, बागेत घुसतात, झाडावरची फुलं तोडतात. आमचे हे तर मोठ्या तोंडानं अहो घ्या आणखी घ्या म्हणतात. पुन्हा मी बोलले तर होते वाईट, पण आहे कयानं त्याचं काही. पुन्हा मी बोलले तर होते वाईट, पण आहे कयानं त्याचं काही. अहो तुम्ही माहेरचे म्हणूनच सांगते, माझ्या माहेरचे म्हणूनच सांगते, तुम्ही माहेरचे ना म्हणूनच सांगते. बाई यांना माणसाची पारखच नाही, बाई यांना माणसाची पारखच नाही, बाई यांना माणसाची पारखच नाही. त्यानंतर थोड्याच फरकाने रत्नाकर मतकरी यांचं ची सौ का चंपा गोवेकर हेही नाटक रंगभूमीवर आलं होतं. त्यातही संगीत म्हणजे गद्य पद्य एकत्र होतं आणि त्याचं संगीत दिलं होतं भास्कर चंदावरकर यांनी. तेही नाटक खूप छान गाजलं. त्याचं मूळ अवतार होता मॅरेज इटालियन स्टाईल. त्याच्यानंतर हे मराठी नाटक झालं. त्याचबरोबर नंतर गोवा हिंदू असोसिएशनने सादर केलेलं कानटकरांचं रायगडाला जेव्हा जागते हेही नाटक होतं. त्याच्यामध्ये एक बदलीची भूमिका मी केली होती, महाराणी येसूबाई. तर ही बदलीची भूमिका मी कधीच करणार नाही असं मी मनाशी ठरवलं होतं. पण मास्टर दत्ताराम हा अभिनेता म्हणून काय चीज आहे हे मला बघायला मिळावं, कारण मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. दिसायला अत्यंत सामान्य माणूस, पण एकदा रंगभूमीवरून शिवाजी म्हणून अवतरला रंगभूमीवरती, किती तो आकाशा एवढा मोठा होतो. परकाया प्रवेश करून माणूस किती मोठा होऊ शकतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. आणि खरोखरच त्यांचा अभिनय पाहणं हा एक अत्यंत विलक्षण अनुभव माझ्या दृष्टीने होता. तो मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. त्यानंतरच्या काळात गोवा हिंदू असोसिएशननी कानटकरांचं अजून एक नाटक केलं होतं, अखेरचा सवाल.
हे नाटकसुद्धा सत्यकथेवरती आधारित होतं. त्यांच्याच कुटुंबात घडलेली ही घटना होती. अखेरचा सवाल. त्यात दिग्गज कलावंत होते. नाटक दामू केंकऱ्यांनी बसवलं होतं. मधुकर तोरडमल, विजया मेहता, भक्ती बर्वे, उपेंद्र दाते, नंतर मी, अरुण जोगळेकर अशी कास्ट होती. जवळजवळ भक्तीचा मी उल्लेख केला का, भक्ती बर्वे होती. आणि जवळजवळ 550 प्रयोग तुफान चालले. त्याच्यानंतर नाटक पुन्हा रिव्हाईव्ह केलं गेलं. त्यावेळेला वंदना गुप्तेने काम केलं होतं भक्तीचं. त्यानंतर चौथं नाटक मी वसंत कानेटकरांचं केलं, पण ते सादर केलं मोहन दंडवळकर यांच्या कलावैभव या संस्थेनं. ते कानेटकरांचंच नाटक होतं आणि त्यातही तगडीच कास्ट होती. आपले मधुकर तोरडमल, सतीश दुभाषी होते, सुनीला प्रधान होती, भक्ती बर्वे होती, रीमा लागू होती, मी होते. आणि असे एकंदर हे कास्ट, एवढी मोठी कास्ट असूनसुद्धा ते नाटक प्रेक्षकांच्या पचनी पडलं नाही. याचं कारण त्यातली मूळ संकल्पना जी होती ती स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे या संकल्पनेवरती गुंफून ते संबंध नाटक आधारलं गेलं होतं. त्यामुळे जेमतेम त्याचे मला वाटतं कलावंतांच्या नावावरती जे काय 250 प्रयोग झाले असतील तेवढे. त्यानंतर ते नाटक बंद पडलं. मुंबई दूरदर्शन केंद्र हे 1972 साली निर्माण झालं. त्यावेळेला मुंबई दूरदर्शनवरती विनायक चासकर, ज्योती व्यास, नंतर गिरी अशी माझ्याबरोबर असलेली विद्यार्थी प्रोड्युसर म्हणून तिथे आले होते. आणि मुंबई दूरदर्शनवर ते गजरे चिकार गाजले. विनायक चासकरांनी ते जवळजवळ 80 गजरे सादर केले दूरदर्शनतर्फे असं मला माहिती आहे. त्यातले बरेचसे गजरे काही मला वाटतं दिलीप प्रभावळकरनी केले, अरुण जोगळेकरनी केले. एक गजरा मी स्वतः लेखन आणि निवेदन करून स्वतः मी सादर केला होता. आणि नंतरचे गजरे 1980 ते 83-84 सालपर्यंतचे गजरे सुरेश खरे आणि दया डोंगरे असे दोघांच्या दुक्कलीने गाजलेले ते गजरे होते. सुरेश खरे यांचं लेखन होतं आणि दया डोंगरे यांचं सूत्रसंचालन आणि अभिनय अशी दोन्ही अंग होती. हे तुफान गजरे गाजले, खूप म्हणजे खूप लोकप्रिय झाले. त्यात दिलीप प्रभावळकरनी एक अतिशय उत्कृष्ट उपहासात्मक म्हणूया असा एक एपिसोड लिहिला होता. आपल्याकडे बघा पुष्कळशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या भाषेतल्या फिल्म्स येतात आणि पुष्कळचे डायलॉग बोलून झाले की खाली एक सबटायटल येतं इंग्लिशमध्ये, ओ सो सॉरी, सो नाईस वगैरे अशा तरफचे जस्ट 1 लाईन कॅप्शन येते. अशा पद्धतीचा तो एपिसोड होता. आणि त्याच्यामध्ये दिलीप प्रभावळकर स्वतः सायंटिस्ट झाला होता आणि मी त्याची सेक्रेटरी झाले होते. दोघंही आम्ही फॉरेनर्स होतो आणि त्यात त्यांनी खरोखर केवळ त्याच्या बुद्धीची झलक दिसते ह्याच्यामध्ये. एक कुठली तरी भाषा त्यांनी चक्क लिहून काढली आणि वेडेवाकडे वाटेल ते शब्द वापरले, ते आम्ही चक्क पाठ केले आणि त्याप्रमाणे आम्ही ते सादरसुद्धा केले. लोकांच्या पैजा लागल्या. हे काम करणारे कलावंत कोण होते? त्यावेळेला दूरदर्शनवरती अशी पद्धत होती, दर आठवड्यानंतर एक पत्र वाचनाचा कार्यक्रम असायचा. किरण चित्रे ह्या त्यावेळेला पत्रांना उत्तर द्यायच्या आणि त्याच्यामध्ये लोकांनी पुष्कळांनी प्रश्न केला होता की अहो त्या एपिसोडमधले तो सायंटिस्ट आणि त्याचे सेक्रेटरी झालेले कलावंत कोण होते? बरीचसे पत्र आल्यानंतर एका पत्रामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला की ते कलाकार होते दिलीप प्रभावळकर आणि दया डोंगरे. व लोकांनी अक्षरशः त्यांचा विश्वासच बसेना की या दोघांनी कामं केली आहेत. हे दिलीपच्या प्रतिभेची चुणूक म्हणायची, झलक म्हणायची. तो प्रतिभावान लेखक आहे, निर्विवाद. त्यांनी ते आपल्या लिखाणाने वेळोवेळी प्रूव्ह पण केलेलं आहे. पण त्याच्या बुद्धीची झलक ह्या छोट्याशा एपिसोडमध्ये दिसली, हे खरं. दूरदर्शन बऱ्याच मालिकातून मी कामं केली, पण मला स्वतःला आवडलेल्या आणि माझी ओळख देणाऱ्या 2 मालिका झाल्या. त्यातली एक पहिली मालिका होती आव्हान. खलनायकी वृत्तीची ती, पण खरं सत्य कथेवरती आधारित ती मालिका होती. जयवंत दळवींचं त्यावर नाटक आलं, मग चित्रपट आला
आणि मग आत्माराम भेंड्यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका आली. ती मालिका सर्वात लोकप्रिय ठरली. त्या वर्षीचं मला अभिनयाचं त्यावेळेला असे अवॉर्ड्स वगैरे किंवा मतं वगैरे मागवत नव्हते, ते फंक्शन व्हायचं. त्यावेळेला मला रिजनल लँग्वेजमधल्या भाषेसाठी मला मिळालं आव्हानमधल्या माईच्या भूमिकेसाठी. आणि मला वाटतं त्याच वेळेला महाभारत चालू होतं, त्यावेळेला गुफी पेंटलला शकुनीच्या भूमिकेसाठी मिळालं होतं. आव्हान या मालिकेमध्ये माझ्याबरोबर स्वतः आत्माराम भेंडे, आम्ही बापू म्हणायचं, ते होते. उदय टिकेकर होता, निशिगंधा वाड होती, नीना चिटणीस होती, स्मिता जयकर होती, मिलिंद इंगळे होता, रजनी वेलणकर होती, सुमन धर्माधिकारी होत्या, सखाराम भावे होते. अशी बरीच तगडी कास्ट होती आणि खूप लोकप्रिय मालिका झाली. हे एक आवर्जून सांगायची गोष्ट. आणि स्वामी ही ऐतिहासिक कथा, स्वामी हे पेशवेकालीन घडलेली कथा आहे. त्या स्वामीमध्ये मी गोपिकाबाईंचं पेशविणीचं काम केलं होतं आणि ती भूमिका, ते संबंध सादरीकरण हे गजानन जागीरदार त्या काळचे नावाजलेले दिग्दर्शक होते. प्रभातपासून त्यांनी खूप चित्रपट दिग्दर्शित केले. गजानन जागीरदार हे कोणाच्या आमच्या पिढीतल्या लोकांना नाव तर नक्कीच माहिती होतंच होतं, पण आता माझ्याबरोबर जी माझ्या वार्धक्याबरोबर जी मंडळी वाढली आहेत त्यांनाही हे नाव माहिती असेलच जरूर. तर ती स्वामी ही एक मालिका अतिशय लोकप्रिय झाली. विनोदी मालिकांमध्ये बघायला गेले तर घरकुल ही फारच छान हलकी फुलकी विनोदी मालिका होती. त्याच्यामध्ये माझ्याबरोबर होती निवेदिता जोशी, प्रशांत दामले, उदय टिकेकर, निशिगंधा वाड, उषा नाडकर्णी, असे नावं, सुधीर जोशी, इतकी नामवंत कलावंत होते. आणि तीही तुफान मालिका गाजली. अशा वेगवेगळ्या भिन्न प्रकृतीच्या मालिकाही मी केल्या, ज्याने माझ्यातला कलावंत घडत गेला. आणि असं म्हणतात की प्रेक्षकच कलावंत घडवत तरी असतो, नाही तर बिघडवत तरी असतो. पण कलावंताचे पाय जोपर्यंत जमिनीवर ठाम रुतलेले असतात तोपर्यंत कशाने तो बिघडत नाही, घडतच जातं. सुरेश खरेंचं नाटक जे पहिलं नाटक होतं ते गोवा हिंदू असोसिएशनने केलं होतं, मंतरलेली चैत्रवेल. त्याचं दिग्दर्शन अशोक साठे यांनी केलं होतं. त्यात कलाकार होते दत्ता भट, शांता जोग, जयराम हर्डीकर, मिनल जोशी, मी, असे आम्ही सगळे कलाकार होतो. आणि दुसरं नाटक जे केलं होतं ते INT या थिएटरने केलं होतं. त्याचं दिग्दर्शन सरिता जोशी या प्रसिद्ध गुजराती अभिनेत्रीनं त्याचं दिग्दर्शन केलं होतं. त्यात कलाकार होतो मी आणि श्रीकांत मोघे. द्विपात्री नाटक होतं, जवळजवळ 3 तासाचं नाटक, पण नुसतं संवादात्मक नाटक होतं. त्यात 5 प्रवेश होते आणि प्रत्येक प्रवेशामध्ये 5-5 वर्षांचा काळ लोटतो, असं 50 वर्षाचा काळ लोटलेला त्याने दाखवलं आहे. 25 वर्षाचा काळ लोटलेला दाखवलं आहे. आणि प्रत्येक अंक वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं खुलत जातो. प्रत्येक प्रवेश त्याची काही अपूर्वाई औरच होती. त्या भूमिकेने मला वेगवेगळ्या छटा कशा कराव्यात, अभिनयाची रेंज दिली हे मात्र निश्चित. माझ्यातली अभिनेत्री काय काय करू शकते हे त्या भूमिकेने मला दाखवून दिलं. आणि नाटक छान रंगलं. खूप प्रयोग झाले, माझ्या अंदाजाने मला वाटतं 50च्या वर तरी नक्कीच झाले असतील. द्विपात्री प्रयोग असल्यामुळे बाकीच्या पात्रांना काही एंट्री करायला त्याचा चान्सच नव्हता. पण नाटक छान, मला अत्यंत आवडलेलं नाटक आहे ते, माझी भूमिका आवडलेलं. त्याचबरोबर आव्हान आणि त्याचबरोबर सुरू असलेली आमची स्वामी ही मालिका, या भूमिका माझ्या सर्वात आवडच्या भूमिका आहेत. आता आव्हानमधली माईची भूमिका ही खलनायकी भूमिका होती, पण माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध होती, तरीसुद्धा मला ती आवडली. याचं कारण मी जे नाही ते मला दाखवायची संधी मला मिळाली. आणि गोपिकाबाईंच्या बाबतीतसुद्धा थोडीफार माझ्या स्वभावाच्या जवळपास जाणारी भूमिका होती, करारी पण कपटी नाही. मी कपटी नाही, पण गोपिकाबाई ह्या अत्यंत कपटी होत्या असं इतिहास सांगतो. भूमिका छान वाटली गेली. गजानन जागीरदार त्याचे दिग्दर्शक होते. माणूस चित्रपटापासून त्यांचं नाव ज्येष्ठ दिग्दर्शकात गाजलं गेलं. त्यांच्याबद्दल जास्त बोलायची काही गरजच नाही. गजानन जागीरदार म्हटलं की माझी पिढी तर खडबडून जागी होतेच, पण माझ्याबरोबर त्यावेळेला जे लहान असतील त्यांना यांच्याबद्दल माहिती आहे की नाही मला माहिती नाही. फार मोठा दिग्दर्शक आणि कलावंत होता.
आणि आमच्या भूमिका आमच्या गोवा हिंदू असोसिएशनच्याच लोकांनी ठरवल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही भूमिका केला. नाटक अतिशय गाजलं, आवडलं. आम्ही दौऱ्यावरती होतो. दौऱ्यावरती असताना प्रचंड महास्फोट झाला बसमध्ये. त्यावेळेला डिझेलचं शॉर्टेज होतं. आमचा दौरा चालू होता आणि महाकाय असा अग्निप्रलय झाला आणि आमची बस त्यात जळून खाक झाली. त्यातनं नशिबाने वाचलेले कलावंत होते अशोक साठे, सतीश म्हापसेकर, दया डोंगरे, मिनल परांजपे आणि एक गोवा हिंदूच्याच नाटकातनं काम करणारं कपल होतं, नवरा बायको आणि त्यांची 3 वर्षाची मुलगी. यांचा अग्नस्थानी बळी पडला. त्यांचं मरण त्यांना ओढवून घेऊन गेलं. त्यात होत्या शांताबाई जोग, जयराम हार्डीकर गेला. त्याचं वय नव्हतं, जेमतेम 33-34 वर्षाचं वय होतं. 2 मुली होत्या. जब्बारच्या त्यांनी सिंहासन या चित्रपटात काम केलं होतं. सिंहासन या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं आणि अत्यंत हळहळणारी ही घटना नाट्यसृष्टीत, व्यावसायिक नाट्यसृष्टीत घडली आणि प्रत्येकजण हळहळला. सगळ्यांचे घरचे लोक रात्री कोल्हापूरला तिथे हजर झाले, पण कोणीही भानावर नव्हतं. कोणाला घरचे पत्ते आठवत नव्हते, नावं आठवत नव्हती. इतका तो जबरदस्त शॉक होता. पण माझे मिस्टर शरद डोंगरे त्यावेळेला टेल्कोचे जनरल एक्सपर्ट मॅनेजर होते. तर त्यांना दौरे बरेच करावे लागायचे. त्यामुळे त्यावेळेला ते आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार होते. पण कोणीतरी त्यांना मला वाटतं नातलगांपैकी सांगितलं, असं विचारलं त्यांनी की अरे दया दौऱ्यावरती आहे ना रे. तर शिव म्हणाले का काय झालं? नाही काही नाही झाली. ती कशी आहे? ते म्हणाली काय झाले, त्या दौऱ्यावर चालू आहे त्यांचा. पण त्यांनी शरदला फोन केला, माझ्या नवऱ्यानं, आणि तिथं कोल्हापूरमध्ये त्यांनी आपल्या कंपनीतल्या माणसाला निरोप पाठवून आमच्या लॉजवरती पाठवलं आणि बघितलं माझी कंडिशन एकंदर काय आहे. आणि त्यांनी ताबडतोब फोन केला. भाग 2 संपला. आठवणींचं झुंबर भाग 3 आणि शेवटचा. त्यावेळेला मी जेव्हा दौऱ्यावर जायचे तेव्हा माझी आई माझ्याबरोबर येऊन राहायची, कारण मला 2 मुली होत्या त्यावेळेला. माझी धाकटी मुलगी जेमतेम 2-2.5 वर्षाची होती, मोठी 8 वर्षाची होती. त्यामुळे मी कधी नोकर माणसांवरती माझ्या मुलींना सोडून गेलेली नाही. अदर माझे मिस्टर तरी असायचे किंवा माझी आई तरी तिथे असायची. हा मी कटाक्षानं पाळलेला नियम होता. आणि हे जेव्हा माझ्या मिस्टरांना कळलं की असं झालेलं आहे, तेव्हा ते माझ्या मेहुण्यांना घेऊन, कारण कोल्हापूरवर महाराष्ट्रात ते कधी हिंडलेच नाहीत ना, कधीच हिंडले नाहीत. त्यामुळे ते कोल्हापूरला पोचेपर्यंत रात्रीचे 1:30-2 वाजलेले. शांताबाई गेलेल्या, शांताबाईंचे मिस्टर, त्यांचा मुलगा अंता, हे सगळे तिथे हजर झाले. आणि तो एकंदर अग्निप्रलय आणि त्या आठवणी मी आयुष्यात कधी विसरायचं म्हटलं तरी मी विसरू शकत नाही. त्याच्यानंतर 3 महिने डोळे मी मिटले तरी ती सबंध जळणारी बस माझ्या डोळ्यासमोर उभी राहायची. माझी धाकटी मुलगी मला त्यावेळेला म्हणाली, मोठी मुलगी, की अगं आता ती बर्निंग ट्रेन म्हणून त्यावेळेला चित्रपट आला होता बघा, धर्मेंद्र, हेमा मालिनी वगैरे या लोकांचा. तर मला म्हणाली, तो आपण पिक्चर पाहायला जायचं का मम्मी? म्हटलं अजिबात नाही, मला कुठलाही अग्निप्रलय हे पाहायचाच नाही यापुढे आयुष्यात, असे ते म्हणाली. आणि त्या मुलींचं मला एक वाक्य आठवतं आहे गं, की बरं तू आज ॲक्सिडेंटमधनं वाचलीस, उद्या जर गेली असतीस तर त्यांना दुसरी अभिनेत्री मिळाली असती, आम्हाला आई मिळाली असते का? हा प्रश्न मला माझ्या डोक्यात जाम घर करून राहिला आणि मी विचार करायला सुरुवात केली, खरंच आपण हे दौरे करतो हे आपल्या मुलींच्या दृष्टीने किती सुरक्षित आहे? नाही, आपण ह्याच्या पुढे करायचं तर निवडकच दौरे करायचे, नाहीतर नाटकं करायची नाही. पण माझ्या मिस्टरांनी माझ्या पाठीशी उभे राहिले, म्हणाले असं करू नकोस, जेव्हा जेव्हा तू जाशील तेव्हा मी अशी काळजी घेईन किंवा मी इथे असेल, आई तरी माझी असेल. असं करत मी जवळजवळ माझ्या करिअरला सुरुवात झाली 1974 साली. 1974 बरोबर, अमृता माझी 2 वर्षाची होती, 74-75. आणि माझ्या कलाकारकिर्दीचा शेवट झाला 1990 साली. चित्रपट केला होता 4 दिवस सासूचे. त्याच्यामध्ये मी अनेक माध्यमातनं वावरले, आकाशवाणी, दूरदर्शन, रंगभूमी, दूरदर्शन मालिका, हिंदी चित्रपटातूनही मी
आईच्या भूमिका केल्या. ऋषी कपूर, आमिर खान, आदित्य पांचोली, ऋषभ शुक्ला यांच्या आईच्या भूमिका केल्या. तर मोजून जेमके मी 10 मराठी चित्रपट केले असेल तर त्यातल्या 2 चित्रपटांसाठी मला विशेष अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाला होता. पहिला चित्रपट होता सचिन दिग्दर्शित मायबाप आणि दुसरा चित्रपट होता खट्याळ सासू नाठाळ सून. हे 2 चित्रपट मला अभिनयासाठी मिळाले. रंगभूमीच्या कारकिर्दीसाठी मला 1983 साली उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून शांता आपटे नावाचं सुवर्ण पदक मला मिळालं होतं. तो माझा सर्वोच्च सन्मान मी समजते, आजही समजते आहे. नंतर अखिल भारतीय नाट्य परिषदेने नुकतंच काही वर्षापूर्वी मला जीवन गौरव पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं. ह्याचंही मला अतिशय अप्रूप आहे, कारण माझी उणीपुरी कारकीर्द जेमतेम 18 वर्षाची. या 18 वर्षाच्या कालावधीत मी जे काही थोडंफार कमावलं, यश गमावलं म्हणा, काही गमावलं काही कमावलंही, पण हा अनुभव माझ्या गाठीशी भरपूर आहे. काय करावं, रंगभूमीवर काम करताना काय करावं आणि काय करू नये या दृष्टीतला मी एक अभिनयाच्या बाबतीतला अनुभव मी सांगते. रंभा नाटक करत असताना मी इतके भावनिक झाले. प्रत्येक वेळेला प्रवेश संपला किंवा अंक संपला की मी त्या मूडमधनं बाहेरच येत नसे. शेवटच्या अंकामध्ये रंभा ती सगळी गोष्ट मी सांगत बसत नाही, कारण पुनर्जन्मावरची आधारित आहे. कुणाला परत ऐकायची किंवा वाचायची इच्छा झाली वाचावी आणि त्यातनं कळेल. पण ती नवऱ्याची इच्छा अतृप्त असते, ती पुरी करायला ती कर्नाटकातल्या एका अण्णाप्पा या नावाच्या पोटी जन्माला येते आणि ती अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी ती मुंबईला आपला पूर्वजन्मातला नवरा मुलगा 2 मुलं असतात तिला, त्यांच्या खाणाखुणा पटवून तिथे काही दिवस तिथे राहते आणि त्यांनाही पटतं की अरे हो, नवऱ्याला पटतं, तो जज असतो, पण त्याला अशा काही खाणाखुणा सांगते की त्याला विश्वास ठेवणं भाग पडतं. मुलं नादी लागतात आईच्या, तू राहा आई, तू इथे राहा. धाकटा मुलगा तर तिच्याच वयाचा असतो. पण हळूहळू त्यांच्या लक्षात येतं की समाजात हे असलं आपलं वागणं समाज चालवून घेणार नाही. त्यांच्या रीतीभाती वेगळ्या आहेत, त्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत. तेव्हा हे जेव्हा रंभाच्या लक्षात येतं तेव्हा ती आपणहून तिथनं बाहेर पडायचा निर्णय घेते आणि अण्णाप्पाला बोलवून घेऊन त्याच्याबरोबर निघून जाते. आता शेवटी असं होतं की मुलांना, नवऱ्यालासुद्धा आई वाचून करमत नाही. मुलं वडिलांच्या मागे लागतात की आपण जाऊया, आपण आपल्या आईला घेऊन येऊ, लोकांना काय म्हणायचं असेल तर म्हणू दे. ते कर्नाटकात पुन्हा त्या तिच्या गावी येतात. तेव्हा ती आपलं नाच करून पोटपाण्याचा धंदा करून ती पैसे कमवत असते. तिच्या घरी ते येतात आणि तिला सांगतात, अगं रंभा, आम्ही तुला न्यायला आलो होतो, तर तू घरी चल, आमच्या घरी चल. म्हणजे कोण रंभा? मी रंभा नाही आहे. मी तुमची गेल्या जन्मीची बायको पण नाही आहे. मी अण्णाप्पाची मुलगी आहे. माझं नाव अमुक अमुक आहे आणि तुम्ही काहीतरी मला फसवून मुंबईला नेणार आहात, मला माहिती आहे. मी तुमच्याबरोबर येणार नाही. तुम्हाला माझा नाच पाहायचा असेल तर तुम्ही पहा, मी तुमच्या समोर नाचते आणि काय पैसे द्यायचे असतील तर माझ्या वडिलांना द्या आणि निघून जा. आता हा सीन जेव्हा होता, मी नाचले, उत्कृष्ट नाचल्यानंतर तिला त्या भावनाचा अनावर होतो आणि ती बेशुद्ध पडते. असं होतं नाटकाच्या शेवटी. आणि मी खरोखर चांगला नाच झाला माझा आणि बेशुद्ध होऊन पडले. त्याच्यानंतर इतकी मी त्या भावनेच्या आहारी गेले होते की काही केल्या मला शुद्धीवर येईन असं चाललं. तोंडात दातखिळ बसल्यासारखं झालं. बाकीचे सगळे आतली मंडळी स्टेजवरती आली, म्हणाली, अगं काय झालं, उठ उठ उठ. तर जबरदस्तीनं कसं बसतं तोंडावर पाणी पडलं. मी भानावर आले आणि त्यातनं एक धडा मी आयुष्यात शिकले की अभिनयात स्विच ऑन आणि स्विच ऑफ हे माणसाला ताबडतोब करता आलं पाहिजे, तरच तो मोठा कलाकार होऊ शकतो. त्याला परकाया प्रवेश करायचाही असतो आणि त्यातून तितक्याच ताकदीनं लवकर बाहेरही पडायचं असतं. हा एक महत्त्वाचा, काय करू नये, हा एक काय म्हणतात शिक्षा, सबक, धडा मी शिकले यातून. आणि याचा जरूर करणाऱ्यांनी विचार करावा
की ज्यांना याच्यामध्ये अभिनयात करिअर करायचं असेल त्यांनी काय करू नये हे आधी शिकावं, त्यामुळे काय करायचं हे त्यांच्या आपोआप लक्षात येईल. आता हा माझा सगळा जीवन प्रवास आत्तापर्यंत मी तुमच्यासमोर उलगडलेला आहे. याच्यात मला 2 लोकांना माझ्या आईला कॉलेजच्या शिक्षणापर्यंत लग्न होईपर्यंत माझी आई माझ्या पाठीशी पहाडासारखी उभी होती. प्रत्येक वेळेला तिने पुढाकार घेऊन मला प्रोत्साहन देत गेली. रेडिओच्या कॉम्पिटिशनला जेव्हा उद्घाटनाच्या वेळेला कधी मला सुरुवात भीतीने कापरं भरायचा, आवाज सूर कापायला लागायचा, पण आईचे ते वटारलेले डोळे पाहिले की भीतीने आवाज स्थावर व्हायचा. असं होतं एकंदर. असा हा भावनामय माझा प्रवास आता जवळजवळ 1990पर्यंत चालू होता. नंतर मला या दोघांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. माझ्या पाठीमागे पहाडासारखी उभी राहणारी माझी आई आणि पहाडासारखं उभं राहणारे माझे पती शरद डोंगरे यांच्या वाचून दया डोंगरे हे काय तुमच्या कधीही कानावर पडलं नसतं आणि अस्तित्वातही आलं नसतं. नमस्कार.